नमस्कार मित्रांनो, आज आपण महा-टी-ई-टी आणि सी-टेटसाठी अतिशय उपयुक्त शिवाजी महाराजांच्या स्वाऱ्या आणि लढाया त्यांनी कधी केल्या आणि कोठे केल्या यावर अतिशय महत्त्वपूर्ण आपण 50 प्रश्न बघणार आहोत आणि या 50 प्रश्नाचा तुम्हाला येत्या पेपरला नक्कीच त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि शेवटपर्यंत बघा. चला तर आपण प्रश्न बघूया. छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्यात ऐतिहासिक भेट कोणत्या किल्ल्याच्या पायथ्याशी झाली? तर प्रतापगड, 10 नोव्हेंबर 1659 रोजी. अफजल खानाचा वध करताना शिवाजी महाराजांनी कोणत्या हत्याराचा मुख्यत्वे वापर केला? तर वाघनखे आणि बिचवा. अफजल खानाच्या वधानंतर विजापूरच्या सैन्यासोबत झालेली कोणती मोठी लढाई महाराजांनी जिंकली? तर प्रतापगडची लढाई. प्रतापगडच्या लढाईत शिवाजी महाराजांच्या तोफखानाचे नेतृत्व कोणी केले होते? इब्राहिम खान यांनी केले होते. अफजल खानाच्या वधाच्या वेळी महाराजांचे अंगरक्षक म्हणून कोणी मोलाची भूमिका बजावली? तर जीवा महाला होता जीवा म्हणून वाचला शिवा. सिद्दी जोहरने शिवाजी महाराजांना कोणत्या किल्ल्यात कोंडण्यासाठी वेढा घातला होता? तर पन्हाळगड, 1660. पन्हाळगडच्या वेढ्यातून सुटण्यासाठी शिवाजी महाराजांचे रूप घेऊन शत्रूला कोणी फसवले? तर वीर शिवा काशीद यांनी फसवले. शिवाजी महाराज पन्हाळगडावर विशाळगडाकडे जात असताना शत्रूला रोखून धरणारी ऐतिहासिक खिंड कोणती? तर घोडखिंड. नंतरचे नाव पावनखिंड असे झाले. पावनखिंडीच्या लढाईत आपल्या प्राणांची आहुती देणारे थोर मराठा सरदार कोण होते? तर बाजीप्रभू देशपांडे. बाजीप्रभू देशपांडे यांच्यासोबत पावनखिंडीत लढणारे त्यांचे बंधू कोण होते? तर फुलाजी प्रभू देशपांडे हे होते. लाल महालात मुक्कामास असलेल्या शाहिस्तेखानावर शिवाजी महाराजांनी कधी छापा टाकला? तर 5 एप्रिल 1663 रोजी त्यांनी लाल महालात त्यांनी छापा टाकला. लाल महालावरील छाप्यात शाहिस्तेखानाची काय हानी झाली? त्याचे बोटे तुटली आणि त्याचा मुलगा अब्दुल फतह मारला गेला. शाहिस्तेखानाचा पराभव केल्यानंतर शिवाजी महाराजांनी मुघलांच्या कोणत्या समृद्ध आर्थिक केंद्रावर पहिली यशस्वी स्वारी केली? तर सुरत, 1664 साली. सुरतच्या पहिल्या स्वारीमधून मराठ्यांनी अंदाजे किती संपत्ती मिळवली होती? तर 1 कोटी रुपयापेक्षा जास्त संपत्ती. शिवाजी महाराजांनी सुरतवर दुसरी स्वारी कोणत्या वर्षी केली? तर 1670 या वर्षी केली. औरंगजेबाने शिवाजी महाराजांचा पाडाव करण्यासाठी 1665 मध्ये कोणाच्या नेतृत्वाखाली आढाव्यात फौज पाठवली होती? तर मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खान. पुरंदर किल्ल्याच्या वेढ्यात मुघलांशी लढताना वीरमरण आलेले मराठा किल्लेदार कोण होते? तर मुरारबाजी देशपांडे होते. इतिहास प्रसिद्ध पुरंदरचा तह कोणत्या वर्षी आणि कधी झाला? तर 11 जून 1665 रोजी पुरंदरचा तह झाला. पुरंदरच्या तहानुसार शिवाजी महाराजांना मुघलांनी किती किल्ले द्यावे लागले होते? तर 23 किल्ले आणि 4 लाख होम उत्पन्नाचा प्रदेश. पुरंदरच्या तहानंतर मुघल दरबारात जाण्यासाठी महाराज कोणत्या शहरात गेले होते, जिथे त्यांना नजरकैदेत ठेवले गेले? तर आग्रा. 1666 साली. 1670 मध्ये कोंढाणा किल्ला जिंकण्यासाठी कोणी प्राणांची आहुती दिली? तर तानाजी मालुसरे. कोंढाणा किल्ला जिंकल्यानंतर शिवाजी महाराजांनी त्यांचे नाव काय ठेवले? सिंहगड. गड आला पण सिंह गेला. कोंढाणा मोहिमेत तानाजी मालुसरे यांच्यासोबत त्यांचे कोणते बंधू लढले होते? तर सूर्याजी मालुसरे. मराठे आणि मुघल यांच्यात खुल्या मैदानात झालेली सर्वात मोठी आणि ऐतिहासिक लढाई कोणती? साल्हेरची लढाई 1672 साली झाली होती. साल्हेरच्या मैदानी लढाईत मराठा सैन्याचे मुख्य नेतृत्व कोणी केले होते?
मुख्य सरनौबत प्रतापराव गुजर आणि मोरोपंत पिंगळे यांनी केले होते. शिवाजी महाराजांनी जंजिराच्या सिद्धीला शह देण्यासाठी समुद्रात कोणता पहिला जलदुर्ग बांधला तर सिंधुदुर्ग. मालवण येथे त्यांनी हा सिंधुदुर्ग बांधला. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा नौदलाची स्थापना कोणत्या वर्षी केली तर 1657-58. कल्याण आणि भिवंडी जिंकल्यानंतर शिवाजी महाराजांच्या नौदलाचे पहिले प्रमुख मायनाक भंडारी यांच्यासह कोण होते तर दर्या सारंग दौलत खान. इंग्रज आणि पोर्तुगीजांच्या समुद्री व्यापाराला चाप लावण्यासाठी महाराजांनी मुंबईजवळ कोणत्या बेटावर किल्ला बांधला तर खांदेरी उंदेरी बेट. भारतीय नौदलाचे जनक म्हणून कोणाचा गौरव केला जातो तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा गौरव केला जातो. कारतलब खान आणि रायबागन यांच्यात मुघल सैन्याचा शिवाजी महाराजांनी केवळ भौगोलिक रचनेचा वापर करून कुठे पूर्ण पराभव केला तर उंबरखिंडीची लढाई 3 फेब्रुवारी 1661. उंबरखिंडी ही भौगोलिक जागा सध्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे तर रायगड जिल्हा. खोपोलीजवळ बहलोकन खानच्या छावणीवर केवळ 7 मावळ्यांसवर हल्ला करून वीरमरण पत्करणारे मराठ्यांचे सरनौबत कोण होते तर प्रतापराव गुजर. नेसरीची लढाई 1674ची. प्रतापराव गुजर यांच्या वीरमरणानंतर शिवाजी महाराजांनी मराठा सैन्याचा सरनौबत म्हणजे सेनापती म्हणून कोणाची नियुक्ती केली तर अंबेराव मोहिते यांची नियुक्ती केली. विजापूरच्या बहलोखांच्या उमराणीच्या लढाईत पराभूत करूनही सोडून देणारे मराठा सेनापती कोण होते प्रतापराव गुजर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील शेवटची सर्वात मोठी लष्करी मोहीम कोणती होती तर दक्षिण दिग्विजय मोहीम. कर्नाटक मोहीम. दक्षिण मोहिमेवर जाताना शिवाजी महाराजांनी गोलकोंड्यात कोणत्या कुतुबशाही राजाची भेट घेतली होती अबुल हसन कुतुबशाह तानाशाह यांची. दक्षिण मोहिमेदरम्यान महाराजांनी तमिळनाडूतील कोणता अभेद्य किल्ला जिंकला तर जिंजीचा किल्ला. जिंजीच्या किल्ल्याला शिवाजी महाराजांनी दक्षिण भारतातील स्वराज्याची काय बनवली होती तर उपराजधानी प्रशासकीय केंद्र. दक्षिण मोहिमेत विजापूरच्या सैन्याचा पराभव करून महाराजांनी तमिळनाडूतील कोणती मोठी बाजारपेठ जिंकली तर वेल्लोरचा किल्ला त्यांनी जिंकला होता. शिवाजी महाराजांच्या युद्धाच्या मुख्य पद्धतीला काय म्हटले जाते ज्यात अचानक हल्ला करून शत्रूला चकित केले जाई तर गनिमी कावा. शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख कोण होते ज्याच्या अचूक माहितीमुळे सर्व मोहीम यशस्वी झाला बहिर्जी नाईक. शिवरायांच्या सैन्यात घोडदळाचे 2 मुख्य प्रकार कोणते होते बारगीर सरकारी घोडा असणारे आणि शिलेदार स्वतःचा घोडा असणारे. शिवाजी महाराजांनी स्वदेशी जहाजे बांधण्यासाठी कोकणात कोणते मुख्य कारखाने सुरू केले होते कल्याण आणि पेण. शिवकाळात किल्ले आणि सैन्याच्या खर्चासाठी मुख्य प्रचलनात असलेली सोन्याचे नाणे कोणते होते तर होन. छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला ऐतिहासिक राज्याभिषेक कधी आणि कुठे झाला 6 जून 1674 रायगड किल्ल्यावर झाला. महाराजांच्या राज्याभिषेकाचे मुख्य पुरोहित कोण होते गागा भट विश्वेश्वर भट होते. मुघल सेनापती दिलेर खानाचा पराभव करण्यासाठी आणि जालना स्वारीनंतर मराठ्यांनी मुघलांशी लढलेली शेवटची मोठी लढाई कोणती तर संगमनेरची लढाई 1679. संगमनेरच्या लढाईत शिवाजी महाराजांना सुखरूप काढण्यासाठी मुघल सैन्याला रोखून धरणारे थोर मराठा वीर कोण होते तर सिद्दी हिलाल.
छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन कोणत्या किल्ल्यावर झाले तर रायगड 3 एप्रिल 1680. अशा प्रकारे आज आपण मित्रांनो महा TAT आणि CTETसाठी अतिशय उपयुक्त शिवाजी महाराजांच्या स्वाऱ्या आणि लढाया यावर अतिशय महत्त्वपूर्ण आपण 50 प्रश्न बघितले आणि या 50 प्रश्नाचा तुम्हाला नक्कीच येत्या TAT पेपर 1 आणि 2साठी नक्कीच फायदा होणार आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि तुम्ही आमच्या ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून आपल्यापर्यंत अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओची माहिती पोहोचू शकेल. धन्यवाद.